गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण माउथ पार्ट्स पाहिले होते. देन थोरॅक्स आपण बघितलं होतं. लेग्स आपण बघितलं की लेग्स एकूण 6 लेग्स आहेत. लेग्समध्ये कोक्झा, ट्रोखॅन्टर, फिमर, टिबिया, टार्सस हे त्याचे पार्ट्स आहेत. विंग्स बघितले होते. 2 पेअर्स ऑफ विंग्स आहेत. एक आहे 4 विंग्स, दुसरं आहे हँड विंग्स. ओके. स्पायरॅकल्स बघितले होते की जे त्याला रेस्पिरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲब्डोमेन बघितलं होतं की इलॉंगेटेड 10 सेगमेंटेड त्याच्यामध्ये ॲब्डोमेन आहे. आता आज आपण बघणार आहोत बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे कॉक्रोचची जी बॉडीच्या आत एक स्पेस आहे, एक कॅव्हिटी आहे आणि त्यालाच आम्ही म्हणतो आहे हिमोसील. काय म्हणतो आहे? हिमोसील किंवा ट्रूसिलोम. त्याला दुसरा शब्द काय आहे? ट्रूसिलोम. सो बॉडी कॅव्हिटी ऑर ट्रूसिलोम, सिलोम मीन्स कॅव्हिटी, स्पेस इज प्रेझेंट अराउंड द विसेरा. त्याच्यामध्ये त्याचा आतही कोथा असतो म्हणजे विसेरा असतो. बिकॉज ऑफ द ओपन टाईप ऑफ सर्क्युलेशन. कॉक्रोचमध्ये ओपन टाईप ऑफ सर्क्युलेशन आहे, आपल्यामध्ये क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन आहे. आता ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन, आपल्या हार्टमधून जे ब्लड बाहेर पडतं हे एका क्लोज व्हेसलमधून, पाईपमधून, आर्टरी आणि व्हेनमधून सर्क्युलेट होत असतं. पण कॉक्रोचमध्ये ते तसंच बाहेर पडत असतं, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे? ओपन सर्क्युलेशन. आणि आपल्यामध्ये कुठलं आहे? क्लोज सर्क्युलेशन. बिकॉज ऑफ द ओपन टाईप ऑफ सर्क्युलेशन द बॉडी कॅव्हिटी इज फिल्ड विथ ब्लड. त्यामुळं ज्यातली ही स्पेस आहे, या स्पेसमध्ये सगळं काय आहे? ब्लड आहे. ओके. हेन्स इट इज कॉल्ड ॲज हिमोसील. म्हणून त्या स्पेसला आम्ही काय म्हणतो आहे? हिमोसील. ठीक आहे. म्हणजे बॉडी कॅव्हिटीमध्ये जी स्पेस आहे ती स्पेस कशाने फिल झालेली आहे? तर ब्लडनं. मग ब्लडला दुसरं नाव काय आहे? हिम. कॅव्हिटीला आम्ही काय म्हणतो आहे? सील. हिमोसील. इन द हिमोसील द फॅट बॉडीज आर सीन. त्याच्यामध्ये फॅट बॉडीज, येलो कलरच्या फॅट बॉडीज पाहायला मिळतात. इट इज इन द फॉर्म ऑफ लूज व्हाईटिश मास. पांढऱ्या कलरच्या, थोड्याशा पिवळ्या कलरच्या अशा त्या असतात ऑफ टिश्यू. द फॅट बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज पॉलिगोनल सेल्स विच कंटेन फॅट ग्लोब्युल्स, प्रोटीन अँड समटाईम्स ग्लायकोजन. आणि ह्या फॅट बॉडी जे व्हाईटिश येलोइश कलरचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिगोनल सेल्स आहेत आणि ह्या सेल्समध्ये फॅट ग्लोब्युल्स आहेत, थोडक्यात चरबी आहे, प्रोटीन्स आहेत आणि ग्लायकोजन पण आहे की जे त्याला एनर्जी देत असतात, की जे त्याला न्यूट्रिएंट्स किंवा जे काय रनिंगसाठी किंवा विंग ओढण्यासाठी जे काय हेल्प लागत असते ते त्याला देत असतात. ठीक आहे. तर बॉडी कॅव्हिटी झाली. बॉडी कॅव्हिटीलाच आम्ही म्हणतो हिमोसील. आता नेक्स्ट 11.5 सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच आपल्याला पाहिजे. काय बघायचे आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आता ही पहिली सिस्टीम आहे. ह्या सिस्टीममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्याची डायग्रॅम आहे. ज्यावेळी कॉक्रोचला आपण डिसेक्शन करतो आहे अगदी वरून खालीपर्यंत, तर हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये दिसतात आणि ह्या पार्टला, ह्या सिस्टीमला आम्ही काय म्हणतो आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आता कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकत असताना आपल्याला त्यातले जे पार्ट्स आहेत, जसं आपल्यामध्ये बघा ओठ आहेत, आतली कॅव्हिटी आहे, दात आहेत, टंग आहेत, ओके, गाल आहेत, पुन्हा घसा आहे, पुन्हा अन्ननलिका आहे, पुन्हा स्टमक आहे, पुन्हा स्मॉल इंटेस्टाईन आहे, पुन्हा लार्ज इंटेस्टाईन आहे आणि शेवटचं जे ओपनिंग आहे जसं माउथ तसं एंडिंग आहे, त्या एंडिंगचं नाव आहे ॲनस. मग हा सगळा प्रवास जसा त्या अन्नपदार्थाचा होतो आपल्यामध्ये, तसं ह्या कॉक्रोचमध्ये कुठल्या प्रकारचे पार्ट्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याचं वर्किंग कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम आहे. आत्तापर्यंत स्केच अँड लेबल डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच हा 2-3 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे किंवा 5 मार्क्सला लॉंग एसे डिस्क्राईब इन डिटेल डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच हा प्रश्न विचारतातच. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित करून घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच कन्सिस्ट ऑफ माउथ पार्ट्स. ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माउथ पार्ट्स माहीत आहेत की ते 7 आहेत. लॅब्रम, लॅबियम, हायपोफॅरिंग्स, मॅन्डिबल, मॅक्झिली. ओके. तर ते माउथ पार्ट्स आहेत. ॲलिमेंटरी कॅनल आहे अँड पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड. जशा लाळ ग्रंथी, जसे लक्षात ठेवा आपण एखादा पदार्थ तोंडामध्ये घेतो ते पटकन तो ओला होतो. का ओला होतो? कारण का आपल्या तोंडामध्ये 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड आहेत. बरोबर आहे. तसं ह्या कॉक्रोचमध्ये सुद्धा सलायव्हरी ग्लँड पाहायला मिळतात. ओके. सो ॲलिमेंटरी कॅनल इज लॉंग ट्यूब ऑफ डिफरंट डायमीटर अँड
ॲलिमेट्री इज लॉंग. आता हा जो ॲलिमेट्री कॅनल आहे हा खूप मोठा आहे. हा किती आहे? 6 ते 7 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. साधारण आपला जे बोट आहे अंगठ्याजवळचं तेवढा येतो 6 ते 7 सेंटीमीटर ऑफ डिफरंट डायमीटर. आणि त्याचा जो डायमीटर आहे तो युनिफॉर्म नाही आहे, कमी जास्त आहे. आणि त्याला 2 ओपनिंग्स आहेत. ओके. ॲलिमेट्री कॅनल इज डिव्हिजिबल इन टू 3 रिजन्स. आता हा जो 6 ते 7 सेंटीमीटरचा ॲलिमेट्री कॅनल आहे तो 3 भागामध्ये डिवाईड झालेला आहे. फोरगट स्टार्टिंगचा, मिडगट अँड हाइंडगट. मी परत सांगतो आहे. पहिला कुठला? फोरगट, नंतर मधला मिडगट आणि लास्ट हँडगट. त्याला ग्रीकमध्ये नाव आहेत, मजेशीर नाव आहेत बघा. ॲलिमेट्री कॅनल इज डिवायडेड इन टू 3 रिजन्स ॲज फोरगट स्टोमॅटियम, मिडगट मिझेंट्रॉन, हाइंडगट प्रॉक्टोडियम. समजते? 3 ह्याच्यामध्ये डिवाईड झाला आहे. पहिला पार्ट आहे त्याचं नाव आहे स्टोमॅडियम, मधला पार्ट आहे मेझेंट्रॉन, लास्ट पार्ट आहे प्रॉक्टोडियम. फोरगट, मिडगट, हँडगट. आता फोरगट, मिडगट, हँडगट हे सगळं मिळून काय फॉर्म झाला? ॲलिमेट्री कॅनल फॉर्म झाला. त्याची लेंथ किती आहे? 6 to 7 सेंटीमीटर लॉंग. ओके. पुढे बघूया आपण. ही डायग्राम दिसते तुम्हाला. छोटंसं वरती फॅरिंग दिसते. ओके. ह्या साईडला सलायरी ग्लँड दिसतात. तिथं सलायरी रिझर्व्हर आहे, त्याच्यामध्ये जी सलाईव आहे ती स्टोअर झालेली आहे. पुन्हा असं लॉंग असं दुधी भोपळ्यासारखं इसोफॅगस आहे. त्याच्या खालच्या साईडला क्रॉप आहे. पुन्हा गिझार्ड आहे. पुन्हा असं धाग्यासारखं हिपॅटिक सीक आहे. जसं आपल्याला लिव्हर आहे तसं त्याच्यामध्ये हिपॅटिक सीक आहे. पुन्हा त्याचं मेझेंट्रॉन सुरू होते बघा, दॅट इज मिडगट. म्हणजे मेझेंट्रॉनच्या वरचा जो भाग आहे तो फोरगट झाला. ठीक आहे. आणि मेझेंट्रॉनच्या खालचा हा हँडगट झाला. मग हँडगटमध्ये माल्फिजिन ट्युबिल्स, इलियम आहे, कोलॉन आहे आणि लास्ट पार्ट रेक्टम. रेक्टममधून तो नको असणारे पदार्थ बाहेर फेकत असतो. हा सगळा प्रवास आज आपल्याला पाहायचा आहे. पहिल्यांदा आपण बघूया माउथ. कॉकरोचचं माउथ कसं आहे. माउथ और प्री ओरल चेंबर इज अ नॅरो स्पेस बाउंडेड बाय माउथ पार्ट्स. त्याच्यामध्ये माउथ पार्ट्स आहेत. हायपोफॅरिंग्स हा शब्द तुम्ही ऐकला आहे. हायपोफॅरिंग्स म्हणजे टंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ माउथ. बरोबर माउथच्या सेंटरला हायपोफॅरिंग्स म्हणजे त्याची टंग आहे. सलायव्हरी डक्ट ओपन ॲट द बेस ऑफ द हायपोफॅरिंग्स. माउथ ओपन इन टू फोरगट. आणि हे जे माउथ आहे हे कुठं ओपन होतं आहे? फोरगटमध्ये ओपन होते. आता फोरगट म्हणजे स्टार्टिंगचा ॲलिमेंट्री कॅनलचा पार्ट. आता पहिल्यांदा आपण बघूया फोरगट म्हणजे काय. फोरगटमधलंचं दुसरं नाव आहे स्टोमॅडियम. फोरगट कन्सिस्ट ऑफ फॅरिंग्स, इसोफॅगस, क्रॉप अँड गिझार्ड. आता मी परत सांगतो आहे, ह्या फोरगटमध्ये पहिला जो पार्ट आहे तो त्याचा घसा येतो आहे फॅरिंग्स, पुन्हा इसोफॅगस, पुन्हा क्रॉप आणि पुन्हा गिझार्ड. हे बघा फॅरिंग्स, इसोफॅगस, क्रॉप अँड गिझार्ड. गिझार्ड दिसतो का छोटासा बल्बसारखा रिजन दिसतो बघा खाली लास्ट. ओके. हा एवढा पार्ट म्हणजे काय आहे फोरगट, तो पहिल्यांदा आपल्याला पाहायचा आहे. फोरगट कन्सिस्ट ऑफ pharynx, esophagus, crop and gizzard. Pharynx is a very short, narrow but muscular tube. It consists taste sensile. आता टेस्ट सेन्सिली म्हणजे त्याला जी काय जे तो खातोय त्याची चव समजण्यासाठी तिथं काय आहेत? टेस्ट सेन्सिली आहेत. जे त्याला सांगतात हे तिखट आहे, हे खारट आहे, हे नको आहे, हे पाहिजे. ओके. इट लीड्स इन टू इसोफॅगस. आणि तो पोर्शन तसाच काय म्हणून कंटिन्यू होतो आहे? इसोफॅगस. आता इसोफॅगस इज अ स्लाइटली लॉंग नॅरो ट्यूब. आता हे थोडंसं लॉंग आणि नॅरो ट्यूब आहे. इट ओपन इन क्रॉप. आणि ती कुठं ओपन होते? तर क्रॉपमध्ये होते. क्रॉप हे लार्ज आहे, पियर शेप आहे किंवा पियर शेप सॅक लाईक ऑर्गन. इट टेम्पररी स्टोअर द फूड अँड देन सेट टू गिझार्ड. आता तो काय करतो आहे? जे काही तो खातो आहे ते खालीला सगळं नेऊन कशामध्ये नेऊन ठेवतो आहे? तर तो सगळं क्रॉपमध्ये ठेवतो आहे. आता क्रॉपमधून पुढं तो हळूहळू जे काय मटेरियल आहे, फूड मटेरियल आहे, ते ते गिझार्डमध्ये नेतो आहे. आता गिझार्ड म्हणजे काय? जशी आपली गिरण असते ग्राइंडर, त्याच्यामध्ये आपण ते बारीक करतो आहे, तसं ह्या गिझार्डमध्ये त्या गिझार्डला प्रोव्हेंट्रिक्युलस असं म्हणलेलं आहे. इज अ स्मॉल स्पेरिकल ऑर्गन. असा स्पेरिकल स्मॉल ऑर्गन आहे. इंटरनली इट इज प्रोव्हाइडेड विथ अ सर्कलेट ऑफ 6 कायटिनियस टीथ. त्याच्या आत 6 दात आहेत. ते एकमेकावरती घासले जातात बॅकवर्डली डिरेक्टेड ब्रिस्टिल्स. आणि त्याच्यावरती असे ब्रश आहेत त्या 6 दातांच्यावरती. ते एकमेकावरती घासून त्याचं फिल्ट्रेशन
केले जातात. त्याला बारीक करून त्याचं फिल्ट्रेशन करून जोपर्यंत ते बारीक होत नाही तोपर्यंत ते तिथंच राहतं आणि ज्यावेळी बारीक होतं त्या ब्रिस्टल्समधून ते खाली पडतं. सो ब्रिस्टल्स हेल्प इन फिल्टरिंग द फूड. फोरगट एंड्स विथ गिझार्ड. आणि गिझार्ड जिथं संपतं आहे तिथं फोरगट संपतं आहे. आता जो नेक्स्ट आहे मिझेंट्रॉन म्हणजेच मिडगट, तो आपण बघूया. आता फिगर 11.7 TS ऑफ गिझार्ड दिलेलं आहे. तुम्ही तिथं बघून घ्या. ते त्याचे दात आहेत बघा, त्या दाताने ते बारीक करतं. पुढं त्याला बॅक साईडला बॅकवर्ड डेरिटेड ब्रिस्टल्स आहेत. त्या ब्रिस्टल्समधून ते फिल्टर होऊन खाली पडतं. मिडगट मिझेंट्रॉन. मिडगट कन्सिस्ट ऑफ स्टमक अँड हिपॅटिक सिके. स्टमक दॅट इज व्हेंट्रिक्युलस इज स्ट्रेट, शॉर्ट अँड नॅरो. जे स्टमक आहे मिडगट कन्सिस्ट ऑफ स्टमक अँड हिपॅटिक सिके. त्याच्यामध्ये स्टमक म्हणजेच व्हेंट्रिक्युलस हे स्ट्रेट आहे, शॉर्ट आहे आणि नॅरो आहे. इट इज लाईन बाय ग्लँड्युलर इपिथेलियम. त्याचं जे इनर लायनिंग आहे हे ग्लँडनं बनलेलं आहे. तिथं काही ग्रंथी आहेत. वी सिक्रीट डायजेस्टिव्ह एन्झाईम. आणि ह्या डायजेस्टिव्ह एन्झाईम काय करत असतात, स्रवत असतात, सिक्रीट करत असतात. ठीक आहे, ग्लँड्युलर इपिथेलियम. हेन्स स्टमक इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. स्टमकमध्ये नंबर 1 तिथं डायजेशन होतं विथ हेल्प ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम. आणि तिथं जे इम्पॉर्टंट आहेत काही न्यूट्रिएंट्स असतील, काही एलिमेंट्स असतील, त्याचं ॲब्सॉर्प्शन पण तिथं केलं जातं. जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे हिपॅटिक सिकी. जसं आपल्याला लिव्हर आहे तसं त्यांना काय आहे हिपॅटिक सिकी कॉक्रोच. सो हिपॅटिक सिकी आर थिन, ट्रान्सपरंट, शॉर्ट, ब्लाइंड, क्लोज्ड अँड हॉलो ट्यूब्स. ठीक आहे, मग हे कसे आहेत हिपॅटिक सिकी? तर शॉर्ट आहेत, ट्रान्सपरंट आहेत, थिन आहेत आणि एका साईडला त्या बंद झालेल्या आहेत बघ, जशी आपली बोट आहे तसं. अँड हॉलो ट्यूब्स आतून पोकळ आहेत. हिपॅटिक सिकी सिक्रीट डायजेस्टिव्ह एन्झाईम अँड दस हेल्प इन डायजेशन ऑफ फूड. ह्यासुद्धा डायजेशनसाठी हेल्प करतात, तिथून डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज होतात. फ्रेंड्स, आपलं ज्यावेळी कॉलेज आफ्टर दिवाळी सुरू होईल त्यावेळी मी तुम्हाला हे सगळं डिसेक्शन करून दाखवेन. हिपॅटिक सिकी कसं असतं, गिझार्ड कसं असतं, हे सगळ्या ईच अँड एव्हरीथिंग गोष्टी आपण सगळ्या बघायच्या आहेत, पाहायच्या आहेत आणि एन्जॉय करायच्या आहेत. लास्ट पार्ट जो आहे तो आहे हाइंडगट, दॅट इज प्रोक्टोडियम. हाइंडगट कन्सिस्ट ऑफ इलियम, कोलॉन अँड रेक्टम. आता हाइंडगट म्हणजे शेवटचा पार्ट ॲलिमेंटरी कॅनलचा. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिला आहे इलियम, देन कोलॉन अँड लास्ट रेक्टम. Ileum is a short and narrow part of hindgut. Malphizian tubules open in the anterior lumen of ileum. आता ह्या ज्या माल्फिजियन ट्युबिल्स आहेत, ह्या माल्फिजियन ट्युबिल्स जशी आपल्याला किडनी आहे, किडनी काय करते, नको असलेले पदार्थ बाहेर टाकत असते, तसं ह्याला जशी आपल्याला किडनी आहे तसं ह्याला माल्फिजियन ट्युबिल्स आहेत. आणि ह्या ज्या माल्फिजियन ट्युबिल्स आहेत ह्या अँटेरियर लुमेन ऑफ इलियममध्ये काय होतात, ओपन होतात. नियर द जंक्शन ऑफ मिडगट विथ हँडगट. ओके. पोस्टेरियर रिजन ऑफ इलियम कंटेन स्पिंक्टर. त्याच्या बॅक साईडला इलियमच्या काय आहे, स्पिंक्टर आहे. सो इलियम सेंड नायट्रोजनस वेस्ट अँड अनडायजेस्टेड फूड टुवर्ड्स दी कोलॉन. ते कोलॉनला काय करतात, ट्रान्सफर करतात. कोलॉन इज अ लॉंगर अँड वायडर पार्ट ऑफ हँडगट. इट सेंड्स द वेस्ट मटेरियल टुवर्ड्स द रेक्टम. ओके. कोलॉन ही लॉंग आहे, ओके, वायडर आहे ऑफ हँडगट. इट सेंड द वेस्ट मटेरियल टुवर्ड्स द रेक्टम. आणि ते जे नको असणारे जे वेस्ट मटेरियल आहे ते रेक्टमकडे ते काय करतं, पुशअप करतं. इट रिॲब्सॉर्ब वॉटर अँड वेस्ट ॲज पर नीड. त्याच्यामधलं जे असणारं पाणी आहे, जे काय वेस्ट जे पाहिजे असेल त्या नीडप्रमाणे ते ॲब्सॉर्ब होतं. नको असलेले पदार्थ पुढं ढकले जातात रेक्टम. रेक्टम इज ओव्हल ऑर स्पिंडल शेप, टर्मिनल पार्ट ऑफ हँडगट. इट कंटेन्स 6 रेक्टल पॅड. त्याच्यामध्ये 6 रेक्टल पॅड्स आहेत. अलॉंग इंटरनल सरफेस ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. रेक्टम ओपन आउटसाईड बाय ॲनस. आणि रेक्टमचं जे एंडिंग आहे ते ॲनस म्हणून आहे आणि ॲनसमधून नको असलेले पदार्थ बाहेर पडतात. ॲनस हे टँक सेगमेंटमध्ये पाहायला मिळतं. ॲनस इज द लास्ट पोस्टीरियर ओपनिंग ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट ओपन आउट अनडायजेस्टेड फूड. अनडायजेस्टेड फूड ज्याचं डायजेशन होत नाही असे पदार्थ बाहेर फेकण्यासाठी रेक्टमचं काम आहे, रेक्टमचा रोल आहे. सलायव्हरी ग्लँड. आता ह्याच्या सलायव्हरी ग्लँड ह्यात पेअर आहेत, स्टार्टिंगला आहेत. त्याचं काम काय आहे, सिक्रेशन ऑफ सलायवा, सिक्रेट सलायवा. ईच ग्लँड कन्सिस्ट ऑफ 2 ग्लँड्युलर लोब्स. त्याच्यामध्ये 2 लोब्स आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. वन इज रिसेप्टॅकल ऑर रिझर्वायर. ग्लँड्युलर लोब कन्सिस्ट ऑफ मेनी इरेग्युलर शेप अँड व्हाईट लोब्युल्स. दीज लोब्युल्स सिक्रेट सलायवा. ईच gland has a salivary duct. Both ducts unite together to form a common salivary duct. Receptacle of each gland is thin-walled, elongated sac-like structure. Each receptacle has a duct. प्रत्येकाला duct एक पाईप आहे. These ducts unite to form a common reservoir duct.
both common duct, that is a common salivary duct, and common reservoir duct unit together to form common efferent salivary duct. Efferent salivary duct open at the base of tongue of hypopharynx, आणि त्याबरोबर त्या बेसच्या हायपोफॅरिंगच्या खाली बेसमध्ये त्या सलायव्हरी ग्लँड ओपन होतात, तिथून त्या सलायवा सोडतात. नेक्स्ट, फूड अँड डायजेशन. कॉक्रोच इज ओमनिवरस. आपल्याला सगळ्यांना माहिती की ओमनिवरस म्हणजे तो काय वाटेल ते खातो. एक कॉक्रोचसुद्धा दुसऱ्या कॉक्रोचला खाऊन टाकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा, कॉक्रोच हा कुजलेलं सडलेलं अगदी तुमच्या घरात काही नसेल तर तो डायनिंग टेबल जे वुडन मटेरियल आहे, फर्निचर आहे, अगदी तुमचं पाट लाटणंसुद्धा तो खाऊ शकतो. इतके त्याचे दात कठीण आहेत आणि ते कठीण पदार्थांना ते कट करतात. त्याच्या माउथ पार्ट्समध्ये काय ताकद असेल बघा. त्याला तेही मिळालं नाही तर शेवटी एक कॉक्रोच दुसऱ्या कॉक्रोचला खातो. ह्याला आम्ही म्हणतो आहे कॅनॅबलिझम. म्हणजे हे नेचर त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. शेवटी काही नाही तर एक कॉक्रोच जो डॉमिनंट आहे तो ह्याला खाऊन टाकतो. So cockroach is omnivorous. It feed upon the plant and animal material. It has chewing and biting type of mouth parts that chew the food and push into the alimentary canal. As food passes through the alimentary canal, it is digested and finally undigested food material emits to the anus. आता बघा, do you know cockroach eat young cockroaches? Such tendency is called as cannibalism. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये हे नेचर पाहायला मिळते, कॅनॅबलिझम. कशाला एक कॉक्रोच दुसऱ्या कॉक्रोचला खातो. ठीक आहे. तर इथं आपली ही सिस्टीम संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टीम और ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीम ऑफ कॉक्रोच. कॉक्रोचमधलं हार्ट कसं आहे, ती किती चेंबर्ड आहे, ते कशा पद्धतीने काम करतं, ती जी सिस्टीम आहे ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणून का ओळखली जाते, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.